Morning students. Now here we are also start the new unit accounting for internal reconstructions. In this units we are also studied meaning of reconstruction, external and internal reconstruction, alteration of share capital, reduction of share capital, accounting entries, capital reduction account and preparation of the balance sheet after internal reconstruction, and problem on internal reconstruction. First of all, we are also studied the meaning of reconstruction. The term reconstruction means reorganizing the capital structure of a company. That means including the reduction of the claims of both the shareholders and creditors against the company. Capital structure of the company. That means the company are also issued the shares. There are two type of the shares. One is our preference shares and second one is our equity shares. म्हणजे कंपनी दोन प्रकारचे शेअर्स काय करत असते, इश्यू करत असते. प्रामुख्याने या ठिकाणी इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. मग त्याचं जे काय टोटल मग इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, डिबेंचर्स होल्डर्स असतील, त्याच्यापासून काय बनतं या ठिकाणी कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर. म्हणजे हाऊ द कंपनी कॅन ॲक्वायर द कॅपिटल फ्रॉम द आउटसाइडर्स. म्हणजे बाहेरचे जे काही व्यक्ती असतील, पर्सन असतील, म्हणजे उदाहरणार्थ शेअर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, त्यांच्याकडून कलेक्ट केलेली कॅश, ह्यालाच आपण काय म्हणतो कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ ए कंपनी. इन्क्लुडिंग द रिडक्शन इन द क्लेम्स ऑफ द बोथ द शेअर होल्डर्स अँड क्रेडिटर्स अगेन्स्ट द कंपनी. मग डिबेंचर होल्डर्स असतील, क्रेडिटर्स असतील, त्यानंतर लोन टेकन फ्रॉम द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असेल, त्याचा क्लेम कमी करणं. अँड सच ए रिकन्स्ट्रक्शन इज जनरली बिकम नेसेसरी ऑन अकाउंट ऑफ बॅड financial position of a company. So reorganizing the capital structure of a company for that purpose, in which condition such particular of internal reconstruction is important because of into the bad financial position of the company. म्हणजे एखाद्या कंपनीची बॅड फायनान्शियल पोझिशन असेल. बॅड फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, तर कंपनीला लॉस होत असेल तर तो या ठिकाणी लॉस राईट ऑफ करणं. मग या ठिकाणी लॉस असेल, आता साधं सोपं लॉजिक आहे, ज्यावेळेस तुम्ही कंपनीची बॅलन्स शीट पाहता त्यावेळेस या ठिकाणी कंपनीची बॅलन्स शीट पाहत असताना लॉसेस हे कुठं असतात, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग लॉस ज्यावेळेस तुम्ही राईट ऑफ करता म्हणजे कमी करता आणि इकडं मग तुमची असेट साईड कमी झाली, साहजिकच तुम्हाला लायबिलिटी साईडसुद्धा कमी करावी लागेल. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो रिडक्शन इन कॅपिटल. म्हणजे साधं सोपं हे लॉजिक झालं. द रिकन्स्ट्रक्शन मे बी फॉलोइंग टू टाईप्स. रिकन्स्ट्रक्शन दोन प्रकारचं असतं, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अँड इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. मग याच्यामध्ये एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे इन केस ऑफ एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ए न्यू कंपनी इज फॉर्म टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ एक्झिस्टिंग कंपनी विच इज इन ए बॅड फायनान्शियल कंडिशन. The vendor company then is liquidated and new company is formed for the reconstructions. म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जी एक्झिस्टिंग कंपनी असेल ती एक्झिस्टिंग कंपनीचा बिझनेस ही न्यू कंपनी टेक ओव्हर करते. म्हणजे ज्या कंपनीची बॅड फायनान्शियल कंडिशन असेल त्या कंपनीचा बिझनेस या ठिकाणी न्यू कंपनी टेक ओव्हर करते. म्हणजेच या ठिकाणी एक्झिस्टिंग कंपनी काय होते, लिक्विडेटेड, त्याचं विसर्जन होतं. आणि या प्रोसेसलाच ए न्यू कंपनी इज फॉर्म फॉर द रिकन्स्ट्रक्शन, यालाच काय म्हणतो आपण एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. Then second point is internal reconstruction. This is also the most important part from the point of view of that particular unit. In case of internal reconstruction, म्हणजे internal reconstruction मध्ये काय होतं, neither the old company is liquidated nor a new company is formed. म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये ओल्ड कंपनीचं विसर्जन होत नाही किंवा नव्यानं कंपनीसुद्धा फॉर्म होत नाही. परंतु टू फॅसिलिटेट दिस प्रोसेस फॉर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन द एक्झिस्टिंग कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ ए कंपनी इज रिऑर्गनाइज टू इन्फ्यूज ए न्यू लाईफ इन टू इट. जसं की आपण काय म्हणतो, उदाहरण जर द्यायचं झालं तर या ठिकाणी आपण एखादं घर असेल, ते घर चांगलं दिसण्यासाठी आपण कलरिंग करतो. ते घर आपण पाडून त्याच्यावर नवीन घर बांधतो का, बांधत नाही. म्हणजे आपण काय करतो, कलरिंग करतो. म्हणजे काय, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन झालं. कलरिंग म्हणजे काय, त्याच घराला आपण आतून कलरिंग करू, बाहेरून कलरिंग करू, ते झालं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजेच याच्यामध्ये रिऑर्गनायझिंग द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ ए कंपनी for that purpose to infuse a new life to that particular company. बॅड फायनान्शियल कंडिशनमुळं कंपनीच्या ठिकाणी लिक्विडेशन होईल, परंतु कॅपिटल रिस्ट्रक्चर केल्यामुळं, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केल्यामुळं एक प्रकारची न्यू लाईफ त्या कंपनीला प्राप्त होईल.
The claims of various parties म्हणजे claims of various parties, for example creditors, debenture holders and shareholders are suitable adjusted to write off the accumulated losses, fictitious assets. म्हणजे पार्टीज आहेत की ज्यांना कंपनीनं देणं आहे. उदाहरणार्थ क्रेडिटर्स असतील, कंपनी त्यांना या ठिकाणी देणं आहे. डिबेंचर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर्सला सुद्धा कंपनी काय देणं आहे. शेअर होल्डर्स असतील, शेअर होल्डर्सला सुद्धा या ठिकाणी कंपनी असेल ते कंपनीनं या ठिकाणी प्रेफरन्स शेअरच्या बाबतीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील तर देणं आहे. मग याच्यामध्ये ज्या ॲक्युम्युलेटेड लॉसेस असतील, फिक्टिशियस असेट्स असतील, त्या राईट ऑफ करायच्या. In short, the existing company reconstitutes its capital structure and continues to carry on its business. Such process it is called as the internal reconstruction. That means the internal reconstruction is simple than the external reconstruction. The main objective of internal reconstruction is nothing but to write off miscellaneous expenses like as preliminary expenses, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. राईट ऑफ म्हणजे काय, कमी करणे. काय कमी करायचे आहेत, मिसलेनियस एक्सपेन्सेस. मग मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये काय येतं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स अँड अंडर रायटिंग कमिशन एक्सेट्रा. मग याच्यामध्ये दीज असेट्स आर ऑल्सो ट्रीटेड ॲज लॉस्ट कॅपिटल अँड हेन्स द कॅपिटल रिडक्शन इज रिक्वायर्ड. दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. Another objective of internal reconstruction is to write off fictitious assets. Fictitious assets म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल गुडविल, पेटेंट्स एक्सेट्रा आर ऑल्सो राईट ऑफ. द रिकन्स्ट्रक्शन कंपनी मे बी इन ए पोझिशन टू कॅरी फॉरवर्ड इट्स लॉसेस फॉर द इन्कम टॅक्स पर्पज अगेन्स्ट फॉर द फ्युचर प्रॉफिट्स. This will considerably reduce the income tax liability of the company in periods when the good profit are made by it. म्हणजे या ठिकाणी समजा या ठिकाणी लॉसेस असतील, ते लॉसेस काही कंपनी काय करतात, इन्कम टॅक्स पर्पजसाठी कॅरी फॉरवर्ड करतात आणि फ्युचर प्रॉफिटमधून तो या ठिकाणी इन्कम टॅक्स लायबिलिटी असेल त्या इन्कम टॅक्स लायबिलिटी कमी यावी यासाठी सुद्धा तो लॉस या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड केला जातो. परंतु मेन ऑब्जेक्ट या ठिकाणी राईट ऑफ द फिक्टिशियस असेट्स अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲज वेल ॲज यू नो व्हेरी वेल द फायनान्शियल कंडिशन्स ऑफ द कंपनीज आर ऑल्सो अफेक्ट्स ऑन टू द शेअर्स प्राइसेस ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी ॲज वेल ॲज द financial institutions are not granted the loan to that particular companies whenever the such companies are also their financial position is bad. That means bad financial position of an company is an adversely affected onto their business as well as onto their share price as well as their reputations into the market as well as the financial institutions and their views relating to that particular companies. And for that reason company are also reorganize their capital structure. म्हणजेच काय करतं तर या ठिकाणी बॅड फायनान्शियल पोझिशनचा परिणाम हा कंपनीवर प्रामुख्यानं त्या कंपनीची मार्केटमध्ये असणारी प्रतिमा असेल, त्या कंपनीच्या शेअरची प्राईस असेल, मार्केटमधली शेअरची प्राईस असेल किंवा एखाद्या वित्तीय संस्था ज्या कर्ज पुरवठा करतात कंपन्यांना त्यांचा त्या कंपन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल हा या ठिकाणी बदलत असतो. आणि साहजिकच त्यासाठी मग कंपनीला हे लॉसेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा तुमचं फिक्टिशियस असेट्स हे राईट ऑफ करावे लागतात. आणि त्याच्यासाठी मग रिऑर्गनायझिंग द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ द कंपनी ॲज वेल ॲज द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी. देन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मे रिक्वायर. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जाईल, अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल ॲज वेल ॲज द रिडक्शन इन शेअर कॅपिटल. That means the alteration of share capital. What is the particular meaning of that particular term? The Companies Act used the word alteration proper. For alteration of shares capital, alteration of share capital can be done under the provision of section 94 to 97 of the Companies Act. The term alteration proper includes the following. Alteration means increase in share capital by issue of the new shares. Then consolidations of subdivision of existing shares into share of large or smaller denomination. डिनॉमिनेशन म्हणजे काय तर जी किंमत असेल ती शेअरची वाढवली जाऊ शकते किंवा कमी केली जाऊ शकते, त्याचं सब डिव्हिजन.
म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाचा शेअर्स असेल तर त्या शेअरची प्राईस 50 रुपये करणं, ते काय झालं स्मॉल डिनोमिनेशन. किंवा या ठिकाणी तुमचं 10 रुपये शेअर्स असेल तर 20 रुपये करणं, हे झालं लार्ज डिनोमिनेशन. म्हणजे अशा पद्धतीनं सब डिव्हिजन ऑफ द एक्झिस्टिंग शेअर्स इन टू द लार्ज और स्मॉलर डिनोमिनेशन. देन इन्क्रीजिंग द शेअर कॅपिटल वाढवणं बाय द इश्यू ऑफ द न्यू शेअर्स. देन थर्ड वन इज द कन्वर्जन ऑफ फुल्ली पेड शेअर्स इन टू स्टॉक अँड वाईस वर्सा. जे फुल्ली पेड शेअर्स असतील त्याचं कन्वर्जन या ठिकाणी स्टॉकमध्ये करणं. कॅन्सलेशन ऑफ अनइश्यूड शेअर्स, जे अनइश्यू केलेले शेअर्स असतील ते कॅन्सल करणं. अल्टरेशन इन द शेअर कॅपिटल कॅन बी मेड बाय पासिंग द ऑर्डिनरी रिझॉल्युशन. त्याच्यासाठी ऑर्डिनरी रिझॉल्युशन पास करावं लागेल ओनली इफ इट इज ऑथोराइज्ड बाय द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन टू डू सो. This change of alteration of capital must be communicated to the registrar within 13 days of the date of passing the ordinary resolution. म्हणजे ऑर्डिनरी रिझॉल्युशन मीटिंगमध्ये पास केल्यानंतर त्याचं या ठिकाणी 30 दिवसामध्ये जे कंपनीचे रजिस्ट्रार्स असतील त्यांना या ठिकाणी सांगणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल. द नेक्स्ट वन इज द अकाउंटिंग एंट्रीज फॉर अल्टरेशन ऑफ द शेअर कॅपिटल. म्हणजे अकाउंटिंग एंट्री अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटलची कशी असेल, मग त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री कुठली करावी लागेल, म्हणजे इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. दॅट मीन्स दिस इज सिमिलर टू मेकिंग ए फ्रेश इश्यू ऑफ शेअर कॅपिटल अँड युज्युअल एंट्रीज आर ऑल्सो पास्ड फॉर द इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी शेअर्स इश्यूची या ठिकाणी एंट्री करतो त्याच पद्धतीनं काय करायचे आपल्याला ह्याची या ठिकाणी एंट्री करायची. म्हणजे या ठिकाणी काय येणार तुमचं या ठिकाणी एंट्री करत असताना या ठिकाणी शेअर्स इश्यू केले या ठिकाणी तर एंट्री फ्रेश एंट्री काय होईल, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, ही झाली एंट्री. त्यानंतर कन्सोलिडेशन और कन्वर्जन ऑफ शेअर्स इन टू द स्टॉक. म्हणजे इन केस ऑफ कन्सोलिडेशन्स ऑफ शेअर्स ऑफ स्मॉलर डिनोमिनेशन्स आर टू बी कन्वर्टेड इन टू शेअर्स ऑफ लार्जर डिनोमिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन सच केस पेड अप कॅपिटल रिमेन द सेम बट द नंबर ऑफ शेअर्स इज रिड्यूस्ड. म्हणजे पेडअप कॅपिटलमध्ये कोणताही बदल होत नाही, परंतु जे काय नंबर ऑफ शेअर्स असतील ते नंबर ऑफ शेअर्स कमी होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ इक्विटी शेअर ऑफ कॅपिटल ऑफ ₹1 lakh ऑफ ₹10 each. म्हणजेच या ठिकाणी काय झालं तर या ठिकाणी 1 लाखाचं इक्विटी शेअर कॅपिटल आहे, एका शेअरची किंमत आहे 10 रुपये, इज टू बी कन्सोलिडेटेड इन टू शेअर्स ऑफ ₹100 each. काय केलं 10 रुपयाचं शेअर त्याचं कन्सोलिडेटेड करून काय केलं 100 रुपयाच्या शेअरमध्ये रूपांतर केलं अंडर द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. मग त्याची एंट्री काय होणार आहे, इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे जुना कितीचा आहे ₹10 अकाउंट डेबिट 1 lakh टू इक्विटी शेअर कॅपिटल इन ब्रॅकेट काय ना ₹100. अमाऊंटमध्ये काय चेंज आहे का, अमाऊंटमध्ये काय चेंज नाही, फक्त नंबर ऑफ शेअर्स काय झाले या ठिकाणी बदलले. म्हणजे या ठिकाणी बिंग कन्वर्जन ऑफ 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each इंटू 1,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each. म्हणजे एक जो शेअर 10 रुपयाचा होता त्याच्याऐवजी काय केला 100 रुपयाचा केला. साहजिकच नंबर ऑफ शेअर्स काय झाले रिड्यूस झाले. म्हणजे अगोदर 1 लाख अमाऊंट येण्यासाठी किती शेअर्स लागत होते, 10 रुपयेप्रमाणे 10,000 शेअर्स लागत होते. आता त्याचीच प्राईस किती केली 100 रुपये केली तर तिथं शेअरची संख्या कमी झाली. म्हणजे 1000 शेअर्सचीच गुणिले 100 केले की 1 लाख अमाऊंट येते. देन थर्ड पॉईंट इज सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. इन केस ऑफ सब डिव्हिजन ऑफ शेअर्स larger denominations are converted into share of smaller denomination. The journal entries respect of such conversion would be on the same pattern as explained in case of the consolidated. आता जी वरची एंट्री आपण बघितली इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, त्याच पद्धतीनं सेम एंट्री आहे, फक्त नंबर ऑफ शेअर्स वुड बी इन्क्रीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए कंपनी हॅव्हिंग share capital of ₹1 lakh divided into of ₹100 each decided to convert into share of ₹10 each. 100 रुपयाचा शेअर्स इथं आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं 10 रुपयाच्या शेअर्समध्ये. म्हणजेच काय झालं नंबर ऑफ शेअर्स या ठिकाणी वाढवले, 1000चे किती केले 10,000. मग याच्यामध्ये एंट्री काय होईल इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. नॅरेशन काय येणार बिंग कन्वर्जन ऑफ 1,000 शेअर्स ऑफ ₹100 each इंटू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. अमाऊंट कॉलममध्ये सेम. चौथी या ठिकाणी कंडिशन आहे कन्वर्जन ऑफ शेअर्स इन टू स्टॉक.
A company may convert its fully paid shares into stock, vice versa. In case shares are also converted into the stock, the entry will be entry काय असणार आहे share capital account debit to capital stock account, being conversion of shares into the stock. Then fifth number is cancellation of unissued shares. आता अनइश्यूड शेअर्स म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी कंपनी असेल त्या कंपनीचं या ठिकाणी ऑथोराइज्ड कॅपिटल असतं, ज्याला आपण अधिकृत भागभांडवल म्हणतो. त्या अधिकृत भागभांडवलापैकी कंपनी काय करते, तर कंपनी प्रामुख्यानं या ठिकाणी काही शेअर्स इश्यू करते. ते शेअर्स इश्यू केल्यानंतर पीपल्स असतील, लोक असतील, ते शेअर्स काय करतात, खरेदी करतात, सबस्क्राईब करतात. सबस्क्राईबनंतर कंपनी त्यांना कॉलरअप करते, म्हणजे पैसे त्यांच्याकडून मागवते आणि शेवटी ते काय करतात, शेअर होल्डर्स पेडअप करतात. म्हणजे अशा पद्धतीनं कॅन्सलेशन ऑफ अनइश्यूड शेअर, जे इश्यू केलेले नाही शेअर्स ते काय करणं, कॅन्सल करणं. म्हणजे ॲज द अनइश्यूड शेअर्स ऑन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, नो एंट्री इज रिक्वायर्ड टू कॅन्सल देम. ओनली द अनऑथोराइज्ड कॅपिटल इज टू बी रिड्युस्ड टू द एक्सटेंट ऑफ शेअर्स कॅन्सल. तर कॅन्सलेशन ऑफ अनइश्यूड शेअरची एंट्री काय ठिकाणी रिक्वायर्ड नाही, परंतु अनऑथोराइज्ड कॅपिटल असेल त्याचं या ठिकाणी रिडक्शन करण्यासाठी त्याचं या ठिकाणी शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी कॅन्सल करावे लागतात, अनऑथोराइज्ड कॅपिटल असेल तर. देन नेक्स्ट पॉईंट इज रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल, दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. ए कंपनी कॅन रिड्यूस इट्स शेअर कॅपिटल ॲज पर द प्रोव्हिजन of section 100 to 105 of the Companies Act. Then in order to effect the share capital reduction, the following formalities must be completed. म्हणजे या ठिकाणी शेअर कॅपिटलचं रिडक्शन करण्यासाठी खाली दिलेल्या या ठिकाणी फॉर्मॅलिटीज आपल्याला कंप्लीट करावं लागतात. म्हणजेच या ठिकाणी पहिली फॉर्मॅलिटी काय, द कंपनी मस्ट बी ऑथोराइज्ड बाय इट्स आर्टिकल्स ऑफ असोसिएशन टू रिड्यूस द शेअर कॅपिटल. इफ देर इज नो प्रोव्हिजन इन द आर्टिकल इन दिस रिस्पेक्ट, it must be pass a special resolution to alter its article of association. म्हणजे article of association, it is also the one of the important document from the point of view of the company. म्हणजे article of association मध्ये कंपनीनं त्यांचं शेअर कॅपिटल या ठिकाणी रिड्यूस करणं या ठिकाणी ऑथोराइज्ड बाय इट्स आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. आणि तशी जर प्रोव्हिजन आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये नसेल तर त्या ठिकाणी स्पेशल रिझॉल्युशन पास करून त्यामध्ये अल्टर काय चेंजेस असतील आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये ते करणं आवश्यक आहे. दुसरी टर्म काय, द कंपनी मस्ट पास ए स्पेशल रिझॉल्युशन टू रिड्यूस द शेअर कॅपिटल. म्हणजे कंपनीचं शेअर कॅपिटल कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी स्पेशल रिझॉल्युशन पास करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. ए कंपनी मस्ट फाईल ए पिटिशन इन द कोर्ट फॉर सिकिंग ऑर्डर ॲज रिगार्ड्स द कन्फर्मिंग द रिडक्शन. जे कंपनीला या ठिकाणी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करावं लागेल आणि त्यांच्याकडून ऑर्डर या ठिकाणी कन्फर्मेशन रिडक्शनचं मिळवावं लागेल. इफ द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट द क्रेडिटर्स इंटरेस्टेड हॅव बीन सेक्युअर्ड, इट मे बी कन्फर्ड द रिडक्शन. म्हणजे हा मुद्दा कसा आहे बघा, हा मुद्दा कायदेशीर आहे. म्हणजे जर तुम्ही न सांगता जर क्रेडिटर्सचे जर लायबिलिटीज जर तुम्ही कमी केल्या तर या ठिकाणी कायदेशीर मुद्दा होऊ शकतो. मग त्याच्यासाठी कोर्ट असेल ते कोर्टाकडे या ठिकाणी पिटिशन दाखल करून कोर्टाची ऑर्डर असेल, कन्फर्मेशन असेल ते कन्फर्मेशन घ्यावं लागतं. जर कोर्ट सॅटिस्फाईड झालं, म्हणजे समाधानी झालं की क्रेडिटरचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये सेक्युर होतो आहे, तर कन्फर्म करतं. कोर्ट असेल तर कोर्ट हे कॅपिटल रिडक्शनला या ठिकाणी कन्फर्मेशन देतं. However, it may impose the terms and conditions including the direction that the word and reduced. म्हणजे या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स किंवा डायरेक्शन्स असतील त्या वर्डचं रिड्युस्ड अँड should be added after the name of the company for certain period of time, that the company should publish the reasons for their reduction thereto. If the company fails to add the word and reduced, the penalty of ₹500 is payable. म्हणजे या ठिकाणी कंपनी असेल ते कंपनीचं या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट्स असतील, अकाउंटिंग डॉक्युमेंटमध्ये बॅलन्स शीट असेल ते तयार करायचं असताना अँड रिड्युस्ड हा वर्ड या ठिकाणी कंपनीच्या नावानंतर लिहिणं आवश्यक आहे फॉर सर्टन पिरियड. आणि त्या ठिकाणी रिझन पब्लिश करणं या ठिकाणी त्या कंपनीला या ठिकाणी आवश्यक आहे. जर त्यांनी अँड रिड्युस्ड हा शब्द जर लिहिला नाही तर त्यांना पेनल्टी आहे ₹500. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे, the company has to deliver the registrar a certificate copy of court order and minutes approved by the court showing the details of shares for registration.
म्हणजे ज्या ठिकाणी सर्व अप्रुव्हल झाल्यानंतर त्याची एक कॉपी, सर्टिफाईड कॉपी असेल, कोर्टाची ऑर्डर असेल किंवा मिनिट्स अप्रूव्ड बाय द कोर्ट, हे या ठिकाणी रजिस्ट्रार असेल त्या रजिस्ट्रारला या ठिकाणी सादर करावे लागतात. आणि शेअर्स रजिस्ट्रेशनचे डिटेल्स हे सुद्धा कंपनीचा जो रजिस्ट्रार असेल त्याला या ठिकाणी सेंड करावे लागतात. द रजिस्ट्रार विल देन रजिस्टर द ऑर्डर अँड द मिनिट्स. रजिस्ट्रार असेल तर तो ऑर्डर आणि मिनिट्स काय करतो, रजिस्टर करतो. आणि आफ्टर registration of this the resolution to reduce the capital shall take effect. या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन किंवा रिझॉल्युशन्स या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर रिड्यूस द शेअर कॅपिटल असेल ते कॅपिटल रिड्यूस होईल. देन नोटीस ऑफ द रजिस्ट्रेशन शॅल बी पब्लिश इन सच ए मॅनर ॲज द कोर्ट मे डायरेक्ट. मग ती रजिस्ट्रेशनची नोटीस असेल ती नोटीस पब्लिश करणं ज्याप्रमाणे कोर्टानं डायरेक्शन दिले असतील ते त्याप्रमाणे या ठिकाणी करणं आवश्यक आहे. देन कॉजेस ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. Why should the companies are also taken a decision regarding the internal reconstruction? Then what are the reasons behind that? त्याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत? कंपनी काय इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करते, त्याचे कॉजेस काय? दॅट मीन्स द फॉलोइंग आर द सम इम्पॉर्टंट कॉजेस फॉर द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. पहिलं, हेवी ॲक्युम्युलेटेड लॉसेस. कंपनीला सातत्यानं मोठ्या प्रमाणावर जर लॉसेस किंवा तोटा होत असेल तर त्यावेळेस कंपनी हे या ठिकाणी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करू शकते. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स. जर या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये कंपनीच्या असेटचं ओव्हर व्हॅल्युएशन झालं असेल तर त्यावेळेस कंपनी ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा डिसिजन या ठिकाणी घेऊ शकते किंवा त्या कारणामुळे सुद्धा इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. देन डिक्लायनिंग द टर्नओव्हर ऑर प्रॉफिटेबिलिटी. म्हणजेच कंपनीचं टर्नओव्हर असेल, सेल्स असेल किंवा प्रॉफिटेबिलिटी असेल डिक्लाइन झालं असेल तर इथं इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा डिसिजन घ्यावा लागतो. फॉल इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. कंपनीच्या असेटच्या व्हॅल्यूमध्ये व्हॅल्यू ह्या डिक्रीज होत असतील. इन्क्रीज इन फिक्टिशियस असेट्स. कंपनीच्या फिक्टिशियस असेट्स वाढत असतील. अँड फ्युचर फायनान्शियल नीड. कंपनीला समजा भविष्यामध्ये फायनान्शियलची आर्थिक जर गरज असेल तर त्यावेळेस कंपनी त्यांना या ठिकाणी इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा डिसिजन या ठिकाणी घ्यावा लागतो. देन फॉर्म्स ऑफ कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शन नेमके या ठिकाणी फॉर्म किती आहेत तर राईट ऑफ द लॉस्ट कॅपिटल, रिफंडिंग द सरप्लस ऑफ पेड अप कॅपिटल अँड रिड्युसिंग द लायबिलिटीज ऑफ मेंबर्स फॉर अनकॉल्ड कॅपिटल. ऑल दीज आर द फॉर्म्स ऑफ द कॅपिटल रिडक्शन्स. हे सर्वच्या सर्व काय आहेत कॅपिटल रिडक्शनचे फॉर्म्स आहेत. देन अकाउंटिंग एंट्रीज फॉर राईट ऑफ द लॉस्ट कॅपिटल. राईट ऑफ द लॉस्ट कॅपिटल इथे एक बॅलन्स शीट दिलेला आहे. म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मीन्स द रिडक्शन ऑफ द शेअर कॅपिटल to cancel and paid share capital which is lost that is not represented by the real value of the assets. मग इथे एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल राईट ऑफ द लॉस्ट कॅपिटल म्हणजे काय ते पाहूयात. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट. ही बॅलन्स शीट दिसते. 7,000 शेअर्स ऑफ ₹10 इच 70,000 अमाऊंट येते. शेअर कॅपिटलचे क्रेडिटर्स आहेत 30,000. असे या ठिकाणी एकूण येतात 1,00,000. असेट साईडला फिक्स्ड असेट 40,000, करंट असेट 30,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स 10,000, गुडविल 20,000, टोटल असेट साईडची येते 1,00,000, लायबिलिटी साईडची 1,00,000. द अबोव बॅलन्स शीट शोज दॅट द कंपनी हॅज लॉस्ट ₹30,000. लॉस्ट ₹30,000 म्हणजे काय तर दॅट इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्लस गुडविल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे किती आहेत 10,000 आणि गुडविलचे किती 20,000 ऑफ इट्स पेड अप शेअर कॅपिटल. The balance sheet shows that company has lost ₹30,000. म्हणजे गुडविलचं फक्त व्हॅल्युएशन होतं. गुडविल आपल्याला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी त्याचा बेनिफिट्स. गुडविल म्हणजे काय नावलौकिक. जसं की आपल्याला या ठिकाणी समजा या ठिकाणी शिल्लक माल असेल, क्लोजिंग स्टॉक असेल विकता येईल, तसं पेटेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला विकता येऊ शकतं. परंतु गुडविल कुठं विकता येतं का विकता येत नाही. म्हणजे त्यामुळे लॉस कंपनीचा या ठिकाणी कन्सिडर होईल. बेनिफिट या ठिकाणी आहे, रेप्युटेशन आहे, तो भाग वेगळा. पण अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू नाही तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये लॉस्ट ₹30,000. मग आता याची या ठिकाणी जनरल एंट्री काय होईल. राईट ऑफ सच पर्टिक्युलर लॉसेस. एंट्री काय होणार. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 30,000. नॅरेशन काय येणार. बिंग लॉस ऑफ कॅपिटल.
द शेअर कॅपिटल नाव स्टँड रिड्यूस ₹40,000. या ठिकाणी शेअर कॅपिटल काय झालं 30,000 कमी होऊन 70,000च्या ऐवजी किती झालं 40,000. आणि नंतर मग तुमचं 40 आणि 30 70 आणि इकडं फिक्स्ड असेट 40,000, करंट असेट किती 30,000, बॅलन्स शीट टॅली झाली. हावेवर दिस रिडक्शन ऑफ शेअर कॅपिटल कॅन बी अफेक्टेड 2 ways. मग ते 2 पद्धतीनं इफेक्ट होतं. वन अल्टरेशन कुड बी ओनली टू रिड्यूस द पेड अप व्हॅल्यू ऑफ द एक्झिस्टिंग शेअर्स of ₹10 to 4 each without reducing the nominal value of the shares. This means shareholders can ask in future to pay ₹6 more. म्हणजे भविष्यामध्ये 6 रुपये ठिकाणी त्यांना जादाचे मिळतील असं या ठिकाणी सांगितल्यानंतर म्हणजे इफ द कंपनी रिक्वायर्स ॲडिशनल कॅपिटल द जनरल एंट्री इन सच केस विल बी सेम ॲज एक्सप्लेन अबो. म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बट जनरली द शेअर होल्डर्स विल बी विलिंग फॉर द अबो alternative since it puts an additional burden on them. The other alternative can therefore be to reduce both the nominal as well as the paid up value of shares ₹4 each. In such case the journal entry will be as under. Journal entry काय होणार बघा. जर्नल एंट्री काय होणार शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹10 प्रमाणे या ठिकाणी 70,000 आहेत. टू शेअर कॅपिटल अकाउंट ₹4 and टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट ₹30,000. जे बिईंग व्हॅल्यू ऑफ शेअर्स रिड्युस्ड अप टू ₹4. काय झालं मग या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू असेल ती शेअरची व्हॅल्यू ₹4 कमी केली. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी तुमचं जे लॉस्ट कॅपिटल असेल ते आपण काय करतो राईट ऑफ करतो. लॉस्ट कॅपिटल म्हणजे काय तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल गुडविल असेल ते आपण काय करणार राईट ऑफ करणार. देन नेक्स्ट वन इज आवर रिफंडिंग सरप्लस पेड अप कॅपिटल. इफ ए कंपनी इज मोर फंड दॅन वॉट इट कॅन प्रॉफिटेबिलिटी यूज then it may decide to refund the surplus capital to shareholders. For example, a company has share capital of ₹1 lakh divided into of ₹10 each. कंपनीनं डिसाईड केलं टू रिपे इट्स मेंबर्स टू पर शेअर्स मेक शेअर ऑफ ₹10 each फुल्ली पेड. कंपनी डिसाईड केलं 10 रुपयापैकी 2 रुपये काय करायचे शेअरहोल्डर्सला परत करायचे. तर त्याची एंट्री या ठिकाणी कशी होईल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹10 प्रमाणे 1 लाख रुपये आले. शेअर टू न्यू शेअर कॅपिटल किती झालं मग टू शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट ₹8 प्रमाणे 80,000 अँड टू रिपेड केलं म्हणजे टू बँक अकाउंट 20,000. नॅरेशन काय येणार बिंग व्हॅल्यू ऑफ इच शेअर इज रिड्युस्ड टू ₹10. ते शेअर जर रिड्यूस केले असतील तर त्याची एंट्री काय होणार आहे रिडक्शन इन शेअर्स. रिडक्शन इन शेअर्स आता रिडक्शन केल्यानंतर काय होणार आहे या ठिकाणी तर त्याची एंट्री होईल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट हे न्यू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू बँक अकाउंट जे या ठिकाणी रिफंड केलं असेल तर या पद्धतीनं त्याची एंट्री होईल. देन अनकॉल्ड कॅपिटल इज टू बी कॅन्सल. कंपनीने या ठिकाणी अनकॉल्ड अप कॅपिटल असेल तर ते कॅन्सल करायचं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी कॅन्सल करता येऊ शकतं. म्हणजे इन केस ऑफ लायबिलिटी ऑफ मेंबर इन रिस्पेक्ट ऑफ अनकॉल्ड शेअर कॅपिटल इज रिड्यूस. The paid up value of the share capital is remains unchanged. However, the members will stand to gain since they do not have to pay money to the company to the extent of uncalled up capital cancel. So for example, a company has a share capital of ₹1 lakh divided into of ₹10 each, called up and paid up ₹5 each. म्हणजे कंपनीचं या ठिकाणी शेअर कॅपिटल आहे 1 लाख डिवायडेड किती झालेत एका शेअरची किंमत आहे ₹10 परंतु कॉलरअप आणि पेडअप किती आहे ₹5. म्हणजे ₹10 5 रुपयेच काय केलेत शेअरहोल्डर्सनं पेडअप केलेले आहेत. म्हणजे अनकॉल्ड किंवा अनपेड कॅपिटल किती आलं ₹5. द कंपनी डिसाईड टू कॅन्सल लायबिलिटी ऑफ मेंबर टू द एक्सटेंट ऑफ ₹5 पर शेअर मेकिंग ₹5 पेडअप. म्हणजे फॉर धिस फॉलोइंग एंट्री काय होईल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50,000 to share capital account 50,000 being uncalled up capital cancel. जे मागवलेले पैसे न मागवलेले पैसे असतील भागधारकांचे ते काय केले या ठिकाणी कॅन्सल केले. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी पेडअप कॅपिटलवर कोणताही परिणाम होत नाही परंतु अनकॉल्ड अप कॅपिटल काय केलं
कॅन्सल केलं. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सरेंडर ऑफ शेअर्स. सरेंडर करणं म्हणजे काय करणं? स्वाधीन करणं. म्हणजे इन ए रिकन्स्ट्रक्शन स्कीम द शेअरहोल्डर्स मे रिक्वायर टू सरेंडर ए पार्ट ऑफ देअर होल्डिंग्स such as the surrenders can either be immediate cancellation for the share capital or issue of the share surrender to some of the creditors of the company in satisfaction of their claims. सरेंडर करणे म्हणजे काय करणं? स्वाधीन करणं. म्हणजे समजा या ठिकाणी भागधारक असतील, त्या भागधारकानं स्वखुशीने या ठिकाणी ते शेअर्स कंपनीला स्वाधीन केले किंवा त्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी सरेंडर करून या ठिकाणी तुमचं काय केलं असेल, लायबिलिटीचे पैसे असतील, क्रेडिटर्सचे या ठिकाणी देणं असेल ते या ठिकाणी भागवलं. मग ऑन सरेंडर्स ऑफ द शेअर्स त्याची एंट्री काय होईल? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर सरेंडर अकाउंट. त्यानंतर ऑन रिइश्यू ऑफ द सरेंडर्स ऑफ द शेअर्स शेअर सरेंडर्स अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे हे रिइश्यू झालं, रिइश्यू ऑफ द सरेंडर शेअर्स. रिइश्यू ऑफ द सरेंडर शेअर झालं की ते काय येणार आहे? शेअर कॅपिटल येणार आहे. आणि सरेंडर अकाउंटला काय येईल? डेबिट येईल. म्हणजे एंट्री काय झाली? शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे लायबिलिटी इज ऑलवेज डेबिटेड. त्यानंतर तुमचं लॉसेस ऑलवेज डेबिटेड, इन्कम ऑलवेज क्रेडिटेड. मग ऑन कॅन्सलेशन ऑफ द सरेंडर ऑफ द शेअर्स. सरेंडर केलेले शेअर्स काय केले? कॅन्सल केले. एंट्री काय होणार आहे? शेअर सरेंडर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. Then next point is sometimes the shares are also given to the particular creditor holders. If the creditors or any other claimants reduces their claim and its consideration, some of the shares surrendered are issued to them. म्हणजे काय समजा या ठिकाणी क्रेडिटर्सचे पैसे असतील, ते क्रेडिटर्सचे पैसे कंपनीला द्यावे लागतील, परंतु जे सरेंडर केलेले शेअर्स असतील ते शेअर्स या ठिकाणी क्रेडिटरला दिले तर साहजिकच या ठिकाणी तो क्रेडिटर्सचा क्लेम कमी होऊ शकतो. म्हणजे रिस्पेक्टिव्ह ऑफ द कन्सिडरेशन ऑफ द शेअर सरेंडर इश्यू टू देम. फॉर एक्झाम्पल इफ ए क्रेडिटर्स फॉर ₹60,000 रिड्युसेस, म्हणजे क्रेडिटर्सचं किती देणं आहे? 60,000 रुपयाचं. रिड्युसेस हिज क्लेम टू ₹40,000 अँड इन कन्सिडरेशन ही इज गिवन शेअर सरेंडर अमाऊंट टू ₹14,000. द कॅपिटल रिडक्शन इज टू बी क्रेडिटेड 20,000, दॅट इज 60,000 लेस 40,000 रिडक्शन इन हिज क्लेम. म्हणजे इथं कॅपिटल रिडक्शन किती केलं तर या ठिकाणी टोटल या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन आपल्याला दिसतंय 20,000 अँड नॉट बाय रिडक्शन्स अँड नॉट बाय 6,000. इट मीन्स द इश्यू ऑफ द शेअर सरेंडर ₹40,000 is not taken into account. Further, the creditors agreed to accept additional shares surrenders of ₹10,000 in part of the payment of ₹40,000. This amount of ₹10,000 is also credited to the capital reduction account and the claim for creditors will be shown at ₹30,000 in the balance sheet for the entry was as under. म्हणजे इथं या ठिकाणी कन्सेप्ट तुमचं थोडंसं लक्षात आले असेल. क्रेडिटर्सचं देणं या ठिकाणी कंपनीचं आहे 60,000 रुपये. ते रिड्यूस करून किती राहिलं? 40,000. नंतरचा काय सांगितलेलं आहे तर 14,000 या ठिकाणी काय केलं आहे? 16,000 नॉट 14,000 असेल ते 20,000 मधला क्लेम असेल तर सरेंडर केलेले शेअर्स असतील, ते सरेंडर केलेले शेअर्स दिलेले आहेत 14,000चे. मग ते क्रेडिटर्स ॲग्री टू ॲक्सेप्ट ॲडिशनल शेअर सरेंडर ऑफ ₹10 इन पार्ट ऑफ ₹40,000. मग अशा पद्धतीनं त्याची एंट्री बॅलन्स शीटमध्ये दाखवताना काय करणार आपण? म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 30,000 being the reduction of the claim of creditors in form ₹60,000 to 30,000. म्हणजे क्रेडिटर्सचा क्लेम किती केला? 60,000वरून 30,000 रुपयापर्यंत काय केला? कमी केला. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी काय केलं जाईल तर या ठिकाणी सरेंडर ऑफ द शेअर्स असतील ते सरेंडर ऑफ शेअर्सचा उपयोग हा क्रेडिटर्सचा क्लेम कमी करण्यासाठी या ठिकाणी केला जाईल. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत जर्नल एंट्रीज ऑफ द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आपण या ठिकाणी आता थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला या जर्नल एंट्रीज आपण पाहणार आहोत. जर्नल एंट्रीज ऑफ द कॅपिटल रिडक्शन. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व या ठिकाणी ते डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं हे या ठिकाणी सांगितलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.